भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. सर्व देवतांमध्ये हनुमान देखील एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता आहे. हिंदू धर्मामध्ये विविध येणाऱ्या संकटांपासून हनुमान मुक्ती देतो असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली आपल्याला महाभारतातील लेखात कळते. त्यानंतर कलियुगातही हनुमान संकटांपासून पृथ्वीचे तसेच मानवी जीवनाचे रक्षण करतो असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म प्राप्त होतो. त्यावेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात. महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भागात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्याने केवळ एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला तसेच समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश केला असे पुराणांमध्ये उल्लेख आहे. हनुमान श्रीरामांची भक्ती करत होते आणि या भक्तीतून हनुमानाला शक्ती मिळत होती. पुढे हनुमान हा श्रीराम यांचा आवडता परमभक्त झाला. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला. हनुमानाचे वडील केसरी हे होते. लहानपणापासून त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. एकदा सूर्याकडे आकर्षित होऊन त्याला गिळायला म्हणून हनुमानाने सूर्याकडे कूच केले. इंद्रदेवासह सर्व देव भयभीत झाले होते. इंद्रदेवाने सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले. त्यामुळे हनुमंत मूर्छित झाले. त्यानंतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू थांबवून घेतला. त्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. त्यानंतर सर्व देवतांनी हनुमानाला मूर्छितेतून बाहेर आणले व पवनदेव शांत होऊन सुरुवातीसारखे वायू पर्यावरणात सोडले. तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशीर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या. एक दिवस खेळतेवेळी हनुमानाने एका ऋषीचा परिहास केला. त्यामुळे त्याला शाप मिळाला, तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल. पुढे श्रीरामचंद्र वनवासात असताना त्यांची आणि हनुमंतांची भेट झाली. हनुमान यांनी प्रभू श्रीरामाची वनवासात आणि युद्धादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानरसेनेच्या बळावरच श्रीराम यांनी रावणाशी युद्ध केले आणि शेवटी जिंकले. हनुमान जयंतीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यांच्या मागे संकटे आणि साडेसाती असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते. असे अनेक कारणे आपल्याला दिसून येतात. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. साडेसाती असताना दररोज किंवा प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे. हनुमंत चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची भाविकांमध्ये मान्यता आहे. हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जात असून भाविक त्या शेंदुराला आपल्या मस्तकावर धारण करतात. तसेच शरीर सौष्ठव कमावण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते. हनुमंतामध्ये बल तत्वाचा संचार असल्याने स्त्रियांनी त्याचे दुरून दर्शन घ्यावे अशी देखील एक मान्यता आहे. हिंदू मान्यतेनुसार हनुमंताला शक्ती, स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते.
सर्व संकटांचे निवारण करण्याची क्षमता हनुमंतामध्ये आहे. समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रभर मारुतीरायांच्या मूर्तीची स्थापना केली. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे. रोगमुक्तीसाठी वीर हनुमानाचा मंत्र त्याचा प्रयोग केला जातो. भूतबाधा झाली असता त्याला हनुमानाच्या मंदिरात नेतात किंवा हनुमान मंत्र स्तोत्रे म्हणतात. स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी मारुतीची उपासना करतात. निपुत्रिक स्त्रीने भिंतीवर शेंदुराने मारुतीची आकृती काढून त्याची पूजा करावी व त्यापुढे चढते उतरते कणकेचे दिवे लावावे. शनिवारी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ घालून त्याला उडीद वाहा. हनुमानाची उपासना ही मनोकामना पूर्ण करणारी आणि लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी आहे, असा लोकांचा विश्वास आहे. हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंती ही मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञातून अग्निदेव प्रकट होऊन त्यांनी दशरथाच्या राण्यासाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्याप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस म्हणजेच खीर यज्ञातील हा प्रसाद दिला होता. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा करतात. काही पंचांगाच्या मते हनुमानाची जन्मतिथी अश्विनवद्ध चतुर्दशीला आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमेला आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. हनुमान जयंतीच्या दिवशी लोक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. काही लोक उपवास ठेवतात, समर्पण आणि उत्साहाने त्याची उपासना करतात. हनुमानाबद्दल असे म्हटले जाते की हनुमान ब्रह्मचारी होते. त्यांना जानवे देखील परिधान केले जाते. हनुमानजीच्या मूर्तीवर शेंदूर आणि चांदीचे काम करण्याची परंपरा आहे. काही लोकांच्या मते एकदा रामाच्या दीर्घायुष्यासाठी हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर लावला होता. म्हणूनच त्याला आणि त्याच्या भक्तांना चोळा असे म्हणतात. संध्याकाळी दक्षिणमुखी हनुमान मूर्तीसमोर मंत्र जप आणि जाप करण्यास अत्यंत महत्त्व दिले आहे. तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये हनुमानाची माहिती दिलेली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व मंदिरात हनुमान चालीसा मजकुराचे वाचन होते. सर्वत्र भंडाराचे आयोजन केले जाते. तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्या आणि ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हा उत्सव चैत्र पौर्णिमेपासून वैशाख महिन्याच्या 10व्या दिवसापर्यंत साजरा केला जातो. हनुमान जयंतीविषयी शिवपुराणात एक कथा आहे. ती म्हणजे एकदा महादेवाने विष्णूचे मोहिनी रूप पाहिले. त्यामुळे शिव कामासक्त झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले. सप्तऋषींनी ते वीर्य पानावर घेऊन कर्णाद्वारे गोतामिका या अंजनीच्या ठिकाणी स्थापन केले. त्या वीर्यामुळे अंजनी गर्भवती झाली व तिने हनुमानाला जन्म दिला. एकनाथी भागवतात महाराष्ट्रात प्रचलित असलेली कथा दिली आहे. पुत्रकामेष्टी केला त्यावेळी पायसाचा एक भाग घारीने पळवला आणि पर्वतावर ध्यान करत असलेल्या अंजनीच्या पदरात टाकला. अंजनीने तो खिरीचा प्रसाद भक्षण केला आणि कालांतराने हनुमानाला जन्म दिला. लक्ष्मण मूर्छित पडला असता हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याला भरतने बाण मारल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत झाल्यानंतर त्याच्या पायांना शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली. म्हणून हनुमंताला शेंदूर आणि तेल वाहतात असे म्हटले जाते. हनुमानाची वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. तसेच विदेशातही हनुमानाची मंदिरे प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येतात.
अशा प्रकारे हनुमानाचा महिमा वाढत राहावा हा त्यामागचा उद्देश आहे. हनुमान जयंती भगवान हनुमंताची जयंती म्हणून साजरी केली जाते. हनुमान हे रामाचे भक्त आहेत आणि रामायणातील मध्यवर्ती व्यक्तींपैकी एक असल्याने हे स्पष्ट होते. असे म्हटले जाते की हनुमानाच्या जन्माची उत्पत्ती देखील रामाच्या युगाशी जोडलेली आहे. हनुमान जयंतीचा दिवस गोड खाऊनच साजरा करावा असे म्हणतात. हनुमान जयंतीला चुकूनही तामसिक अन्न जसे की मांस, अंडी, लसूण, कांदा इत्यादींचे सेवन करू नये. हनुमानजींच्या पूजेमध्ये पंचामृत आणि चरणामृताचा कोणताही नियम नाही. त्यामुळे पूजा करताना त्याचा वापर करू नये. तर अशा प्रकारे हनुमान जयंतीविषयी संपूर्ण माहिती आपण पाहिली. जय श्रीराम.